Students, today we will study next point in the topic coordination compounds, that is Werner theory of coordination compounds. There are four postulates of Werner theory. First, the metal atom or ion in complex possess two types of valencies, primary or ionizable valency and secondary or non-ionizable valency. The primary valency of metal atom or ion is generally satisfied by negatively charged ions, that is anions. Third possibility is the secondary valency of metal ion is fixed and it is satisfied by ligands, and it is equal to the number of coordination number of the metal ion in the compound. And fourth possibility is the secondary valencies have a fixed spatial arrangement around the central metal atom or ion. Now see the explanation. I will take here some examples of coordination compounds and complexes. So suppose first here is K4 FeCN6. Okay. Then CO NH3 5Cl, and outside the bracket there is a Cl2, or PT NH3 2Cl2, or two more examples, Ni CO4, or Zn NH3 4 2 plus, or Cu NH3 2 H2O2, and here 2 plus. Now these are the examples of coordination compounds. These two are coordination compounds and these are the complexes or only coordination स्पेअर्स. तर आता आपण गेल्या 2-3 पिरियडमध्ये हे बघितलेलं आहे, 2 पिरियडमध्ये की कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय असतात ते. तर ह्या ठिकाणी जर कोऑर्डिनेशन कंपाऊंड समजा आपण हे जर एक्झाम्पल घेतलं कोणतं, आपण गेल्या डबल सॉल्ट आणि ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे K4 FeCN6. हा कंपाऊंड जर पाण्यामध्ये डिझॉल्व केला तर काय तयार होतं, त्याचं आयनायझेशन होतं दोन भागामध्ये 4K प्लस आणि प्लस काय होणार आहे FeCN6 आणि इथं -4 येणार. ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते का बघा, की कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये दोन भाग असतात. ह्याला म्हणतात काउंटर आयन, जो ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर असतो, किंवा ह्याच्यामध्ये हा Cl- हा काय होणार काउंटर आयन होणार. आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे एंटिटीज असतात की ज्याच्यामध्ये मेटल आयन आणि लिगंड्स असतात, ह्यांना म्हणतात कोऑर्डिनेशन स्पियर, आणि त्याच्यावरती चार्ज क्षेत्र त्याला काय म्हणतात कॉम्प्लेक्स आयन म्हणतात. ह्याचा अर्थ बघा, पाण्यामध्ये डिझॉल्व केल्यानंतर ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे दोन भाग होतात, काउंटर आयन आणि कोऑर्डिनेशन स्पियर किंवा कॉम्प्लेक्स आयन. तर जनरली कोणताही ॲटम एक प्रकारचा बॉन्ड तयार करतो. जर आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स घेतली तर दोन ॲटममध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो, आणि त्याच्यामध्ये काय असते दोघांनी मिळून तयार केलेली इलेक्ट्रॉनची पेर असते. आणि जर इनऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला तर त्याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड असतो, म्हणजे अपोजिटली चार्ज आयन्स असतात आणि त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. आणि त्यामुळे आयोनिक कंपाऊंड जर पाण्यामध्ये डिझॉल्व केला, उदाहरणार्थ आपण सोडियम फ्लोराईड घेतलं तर पाण्यामध्ये डिझॉल्व केल्यानंतर काय मिळणार Na+ आणि Cl-. हे आयन सेपरेट होतं, त्याला आपण आयोनायझेशन म्हणतो. किंवा आपण पोटॅशियम ब्रोमाइड हा घेतला कंपाऊंड तर पाण्यामध्ये काय होतं K+ आणि Br-. म्हणजे ह्यांच्यामध्ये ॲक्च्युली आपण लिहिताना NaCl लिहितो, कारण टोटल चार्ज काय असतो 0, पण NaCl ॲटम असतात तर काय असतात Na+ आणि Cl- आयन्स एकत्र असतात, आणि त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. आणि पाण्यामध्ये डिझॉल्व केल्यानंतर काय करतात, त्या आयन्स काय होतात सेपरेट होतात. तर हा झाला ह्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड असतो. आणि जर समजा आपण CH4 घेतला, Cl2 घेतला तर त्याच्यामध्ये काय असतो कोव्हॅलंट बॉन्ड असतो. तर कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये दोन प्रकारचे बॉन्ड असतात. इथं बघा, इथं प्लस चार्ज आहे, इथं मायनस चार्ज आहे.
हा जो कॉम्प्लेक्स आयन आहे आणि काउंटर आयन आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय आहे, आयोनिक बॉन्ड आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. आणि हा जो कोऑर्डिनेट स्पेअर आहे ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे स्पेस आहेत. हा आहे सेंट्रल मेटल आयन आणि त्याच्याभोवती असणारे आहेत लिगंड्स. एफईच्या भोवती 6 लिगंड्स आहेत. आणि लिगंड्स काय करतात, तर ह्या एफई भोवती कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करतात. म्हणजे प्रत्येक लिगंड जर तो मोनोडेंटेट असेल तर एक इलेक्ट्रॉन पेअर देतो. आणि आपल्याला माहित आहे की कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे काय, दोन स्पेसेसच्या मध्ये इलेक्ट्रॉनची पेअर असते. पण कोऑर्डिनेट बॉन्डसारखी ती दोघांनी म्हणून तयार केली नसते, ती एकट्याने दिली असते. या ठिकाणी काय करतात, संपूर्ण हे जर आपण घेतलं तर एफईला हा प्रत्येक सीएन एक इलेक्ट्रॉन पेअर देतो आणि 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतात एफई आणि कशामध्ये, सीएनमध्ये. तर हा इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहे, ह्यालाच काय म्हणतात, लिगंड्स म्हणतात किंवा लिविस बेसिस म्हणतात. आणि हा काय आहे, इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर आहे, त्याला म्हणतात लिविस ॲसिड. तर थोडक्यात काय की दोन प्रकारचे बॉन्ड आहेत कशामध्ये, कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये. पूर्ण जर कोऑर्डिनेशन कंपाऊंड घेतला तर फक्त समजा आपण कोऑर्डिनेट स्पेअर घेतला असा किंवा फक्त कॉम्प्लेक्स आयन घेतला त्याच्यामध्ये काय असणार, फक्त कोऑर्डिनेट बॉन्ड असणार झेडमध्ये आणि एनएच3मध्ये किंवा ते प्लॅटिनममध्ये आणि एनएच3 आणि Cl2मध्ये. पण पूर्ण कोऑर्डिनेशन कंपाऊंड घेतला तर त्याच्यामध्ये काय असणार आहेत, दोन प्रकारचे बॉन्ड असणार आहेत. म्हणजे त्याचा दोन पार्ट असणार, त्याच्यामध्ये एक कोऑर्डिनेशन स्पेअर दुसरा काय असणार आहे, काउंटर आयन. हा पॉझिटिव्ह असेल किंवा ह्या ठिकाणी काय असेल, हा निगेटिव्ह असेल. आता जे आपण वेर्नियर 3 बघणार आहे त्याचे एक एक पॉसिटिव्ह मी सांगतो, लक्षात येतील बघा. पहिलं पॉसिटिव्ह काय आहे, मेटल आयन or atom in coordination compound possess two types of valencies, primary valency and secondary valency. तर ही जी व्हॅलन्सी आहे, हा जो बॉन्ड आहे कशामधला, आयनिक बॉन्ड आहे, त्यालाच काय म्हणतात, प्रायमरी व्हॅलन्सी म्हणतात किंवा आयोनायझेबल व्हॅलन्सी म्हणतात. आणि ह्यालाच म्हणतात आयोनायझेशन स्पिअर, कारण पाण्यामध्ये डिझॉल्व त्याचं काय होतं, आयोनायझेशन होतं. आणि दुसरी कोणती, सेकंडरी व्हॅलन्सी, म्हणजे ही सेंट्रल मेटल आयन आणि लिगंड्समध्ये असते ती, की त्याला काय म्हणतात, नॉन आयोनायझेबल स्पिअर किंवा नॉन आयोनायझेबल व्हॅलन्सी. कारण पाण्यावर डिझॉल्व केल्यानंतर ह्याचं परत आयोनायझेशन होत नाही. कसं, एफईवरती चार्ज +2 आहे, Fe2+ आणि 6Cl- असं आयोनायझेशन होत नाही. हा काय आहे, नॉन आयोनायझेबल स्पिअर आहे. आणि त्याच व्हॅलन्सीला काय म्हणतात, नॉन आयोनायझेबल व्हॅलन्सी किंवा सेकंडरी व्हॅलन्सी म्हणतात. दुसरा जो पॉईंट आहे, दी प्रायमरी व्हॅलन्सी is generally satisfied by negatively charged ions like Cl-, त्यांना आपण काय म्हणतो, anions म्हणतो. And third possibility is the secondary valency is fixed. म्हणजे Fe असेल तर त्याची 6 फिक्स असणार आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. कॉपर असेल किंवा झिंक असेल तर त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे, सेकंडरी व्हॅलन्सी हे 4च लिगंड जोडणार, ह्यांना 6 लिगंड जोडणार. ही व्हॅलन्सी काय आहे, फिक्स्ड आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. प्रायमरी व्हॅलन्सी बदलू शकते, +2 +3 वगैरे असे. तर आणि ही जी सेकंडरी व्हॅलन्सी ती कोण सॅटिस्फाय करतं, लिगंड्स किंवा आपण काय म्हणतो, डोनर आयटम्स म्हणतो. आणि ती किती असते, तर त्या सेंट्रल मेटल आयटमच्या किंवा आयनच्या कोऑर्डिनेशन नंबर इतकी असते. आणि कोऑर्डिनेशन नंबर म्हणजेच काय, मोनोडेंटेड लिगंड जेवढे त्याला जोडले आहेत त्याला कोऑर्डिनेशन नंबर म्हणतो. उदाहरणार्थ ह्या कोबाल्ट ह्या कॉम्प्लेक्समध्ये किती लिगंड जोडले आहेत, 5 NH3 आहेत आणि 1 Cl आहे, आणि सगळे मोनोडेंटेट आहेत, म्हणजे एकच पेअर देतात. ह्याचा कोऑर्डिनेशन किती आहे, 6 आहे. तसं इथंही एफईला 6 Cl- जोडलेत, म्हणजे इथं कोऑर्डिनेशन किती आहे, 6 आहे. तर थोडक्यात काय, तर मेटल आयनची किंवा ॲटमची सेकंडरी व्हॅलन्सी फिक्स्ड असते. ती कोण सॅटिस्फाय करतं, तर लिगंड सॅटिस्फाय करतात. आणि ती किती असते, तर त्या मेटल आयनच्या कोऑर्डिनेशन नंबर इतकी असते. आणि चौथीची पॉसिबिलिटी कोणती बघा, तर द सेकंडरी व्हॅलन्सीज हॅव फिक्स्ड स्पेशल अरेंजमेंट अराउंड सेंट्रल मेटल आयन और ॲटम. तर हे जो सेंट्रल मेटल आयन असतो त्याच्यावरती लिगंड्स असतात, तर ते कसेही त्यांची मांडणी नसते, तर ती मांडणी फिक्स असते स्पेशल अरेंजमेंट, की जेणेकरून त्यांना कोणतं तरी काय होतो, भौमितिक आकार प्राप्त होतो. उदाहरणार्थ ऑक्टाहेड्रल असेल, स्क्वेअर पिरियड असेल किंवा बायपिरियड असेल, टेट्राहेड्रल असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे भौमितिक आकार प्राप्त होतील. अशा प्रकारे त्यांची काय असते, अरेंजमेंट असते, ती काय असते, फिक्स असते. तर हे झाले वेर्नियर थ्रीचे 4 पॉस्टुलेट्स. इकडे परत सांगतो बघा, मेटल आयटम और आयन इन कॉम्प्लेक्स पजेस 2 टाइप्स ऑफ व्हॅलन्सीज. मी या ठिकाणी थोडंसं वाचून दाखवतो, तुम्हाला मी सांगितलं त्याचं आहे बघा, याच्या नोट्समध्ये लिहिलं बघा. मेटल आयटम और आयन इन कॉम्प्लेक्स पजेस 2 टाइप्स ऑफ व्हॅलन्सीज, primary or ionizable and secondary or non-ionizable. Second, the primary valency of metal is generally satisfied by anions. Third, the secondary valency of metal is fixed and it is satisfied by
ligands which is equal to the coordination number of metal ion. आणि चौथी सांगितली बघा, the secondary valencies have a fixed spatial arrangement around the metal ion. the spelling आहे SPATIL, म्हणजे अवकाशामधली रिकाम्या जागेमधली मांडणी त्यांची. इथे एक्झाम्पल एक दिलेलं आहे. इन कॉम्प्लेक्स CONH3 6Cl3 CONH3 6 इज ए कोऑर्डिनेशन स्पेअर. बघा हा एवढाच भाग कोऑर्डिनेशन स्पेअर, और त्याला सेकंडरी स्पेअर म्हणतो. आणि हा जो Cl3 आहे त्याला काय म्हणतो आपण, प्रायमरी स्पेअर किंवा काय म्हणतो, आयोनायझेशन स्पेअर म्हणतो. ती सोपी 4 पॉस्टुलेट्स वेरनेट थेरीचे 2 मार्क क्वेश्चन विचारू शकतात. व्हॉट आर दी postulates of Werner theory of coordination compounds. Now, next point is types of complexes. Now, complexes are classified in 2 ways. A, on the basis of type of ligands. Now, on the basis of type of ligands, the complexes are classified into 2 types. Number 1, homoleptic ligands. Now, the coordination compounds containing only one type of ligands are known as homoleptic ligands. होमो म्हणजे सेम. तर ज्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये लिगंड्स असतात ते सर्व जर एकाच प्रकारचे असतील, एकच असतील, तर त्यांना म्हणायचं होमोलेप्टिक लिगंड्स. फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी आता मी प्रत्येक एक्झाम्पल घेतो बघा. कोणतं, समजा हे घेतलं बघा, K4 FeCN6. ह्या ठिकाणी हा मिडल आयन आहे, हा काउंटर आयन आहे, आणि कोऑर्डिनेट स्पेअरमध्ये किंवा फक्त आपण त्यातला कॉम्प्लेक्स आयन घेतला कोणता, FeCN6. चार्ज किती असणार या ठिकाणी, -4 असणार आहे. हा ह्यातलाच भाग आहे, याला आपण कॉम्प्लेक्स आयन म्हणतो किंवा कोऑर्डिनेट स्पेअर म्हणतो. तर हे जे 6 लिगंड आहेत हे सेम आहेत. कोणते, सायनाइड आयन्स आहेत. ह्याच्याने वेगळे आहेत का, नाही, सगळे 6च्या 6 काय सेम आहेत. तर ह्या कॉम्प्लेक्सना काय म्हणायचं की होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हणायचं. ज्या कॉम्प्लेक्समध्ये सर्व लिगंड्स 2 आयटम्स हे एकाच प्रकारचे असतात, एकच असतात, त्यांना म्हणायचं होमोलेप्टिक लिगंड्स. किंवा दुसरं एक्झाम्पल आपण कोणते घेतलं, आता ह्या ठिकाणी बघा हे एक्झाम्पल घेतलं कोणतं, NiCO4 हा घेतला. इथे लिगंड्स किती आहेत, 4 लिगंड्स आहेत, आणि 4 काय आहे तेच आहेत, सेम आहेत. किंवा आता ह्या ठिकाणी आणखीन एक एक्झाम्पल मी घेतलेली कोणता आहे बघा, की हा समजा घेतला ZnNH3 इथे 2+. तर ही 4 लिगंड्स काय आहेत, सेमच आहेत, अमोनिया मॉलिक्युल्स आहेत. त्यामुळे ह्याला काय म्हणायचं, होमोलेप्टिक लिगंड्स म्हणायचं. ही 4 एक्झाम्पल आहेत, ही कशाची एक्झाम्पल आहेत, होमोलेप्टिक लिगंड्सची. कारण सेम लिगंड्स आहेत. तिथं 6 सायनाइड आहेत, तिथं 6 सायनाइड आहेत, 4 कार्बोनिल आहेत, तिथं काही 4 काय आहेत, अमोनिया आहेत. आणि दुसरा तर सोपा लक्षात येतो तुमच्या बघा, हेट्रो HETERO हेट्रोलेप्टिक लिगंड्स. Now, the coordination compounds containing more than one type of ligands are known as a heteroleptic ligands. For example, suppose if we take this example, CO, here NH3, 5Cl, and here Cl2. Now, here there are 6 ligands, okay, but all 6 are not same. Out of 6, 5 are ammonia molecules, one is chloride ion. Means what? There are different types of ligands. So such complex is known as a heteroleptic complex. Or if we take suppose this only coordination pair, platinum, then here NH3, 2 and Cl2. Here there are 4 ligands, 2 NH3 and 2 Cl. But all these 4 are not same. 2 ammonia molecules, 2 chloride ions. Means what? They contain more than one type of ligands. So this complex or coordination pair is known as a heteroleptic complex. This is one way in which the complex are classified. And now see, one more classification is there, that is second, B, on the basis of
ऑन द बेसिस ऑफ चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन. हे सगळं नोट्समध्ये दिलेलं आहे. तिथं व्यवस्थित दिसतं व्यवस्थित, तरी पण फक्त नोट्समध्ये दिलं ते सांगतो मी. नोट्समध्ये फक्त जाऊन नोट्स ठेवत जावा किंवा नंतर बघा तुम्ही. ह्याचे 3 टेस्ट नावावरूनच कळतं बघा. ऑन द बेस ऑफ चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन. सो फर्स्ट कॅटायनिक, CATIONIC, cationic complexes. Now the complexes containing or coordination compounds containing positively charged coordination pair or only positively charged coordination pair are known as cationic complexes. आपण कॅटायन कशाला म्हणतो? पॉझिटिव्हली चार्ज आयनला कॅटायन म्हणतो. तर एखादा आपण जर कोऑर्डिनेशन कंपाऊंड घेतला, त्याच्यामधला जो कॉम्प्लेक्स आयन असतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल, किंवा फक्त कॉम्प्लेक्स आयन घेतला आणि त्याच्यावरती काय असेल, पॉझिटिव्ह चार्ज असेल, त्याला काय म्हणायचं, कॅटायनिक कॉम्प्लेक्स म्हणायचं. हे एक्झाम्पल घेऊ आपण बघा. मग असं कोणतं, CO NH3 5Cl आणि HCl2. आणि ह्याच्यातला कॉम्प्लेक्स आयन कोणता आहे सांगा, CO NH3 5Cl आणि इथं आहे +2. म्हणजे ह्याच्यावरती चार्ज कोणता आहे, कॉम्प्लेक्सवरती प्लस चार्ज आहे, किंवा हा पूर्ण कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, पण ह्याच्यातला एवढा जर भाग बाजूला केला कोऑर्डिनेशन स्पिअर, तर त्यावरती चार्ज कोणता येणार आहे, +2 येणार आहे. म्हणून ह्या कॉम्प्लेक्सला काय म्हणायचं, कॅटायनिक कॉम्प्लेक्स म्हणायचं. लक्षात येते का बघा. त्यानंतर दुसरा आहे बघा, ॲनिओनिक कॉम्प्लेक्स. ॲनिओनिक कॉम्प्लेक्सेस. ओके, आता सगळं अर्थ क्लिअर होतं याच्यामध्ये. दी coordination compounds containing negatively charged coordination pair or only negatively charged complex ion are known as anionic complexes. एक्झाम्पल कोणतं सांगितलं की समजा आपण K4 हा FeCN6 घेतला, त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स आयन कोणता सांगा, FeCN6 आणि तो -4 चार्ज आहे. ह्या पूर्ण कोऑर्डिनेशन कंपाऊंड झाला आणि त्यातला हा काय झाला, कोऑर्डिनेशन स्पेअर झाला. आणि चार्ज आहे म्हणतो आपण कॉम्प्लेक्स आयन म्हणतो. त्याला चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून ह्याला म्हणायचं ॲनिओनिक कॉम्प्लेक्स. ॲनायन म्हणजे निगेटिव्ह चार्ज आयन. तर ह्याच्या हा किंवा हा म्हणजे पूर्ण कोऑर्डिनेशन कंपाऊंड असेल किंवा फक्त कॉम्प्लेक्स आयन असेल, तर त्यातला जो कोऑर्डिनेशन स्पेअर आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असेल, तर त्या पूर्ण कॉम्प्लेक्सला काय म्हणायचं, कोऑर्डिनेशन कंपाऊंडला काय म्हणायचं, ॲनिओनिक कॉम्प्लेक्स म्हणायचं. किंवा आता मी मग दुसरे एक्झाम्पल सांगितले बघा. समजा ZnNH3 घेतलं, इथं +2 चार्ज असतो, म्हणजे ह्याचा एक्झाम्पल हे कशाचं होणार, जरी एक्झाम्पल ह्याची देणार नाही, इथं आपण घेतलं बघा, Zn घेतलं आणि काय घेतलं, NH3 इथं चार्ज +2 येतो, त्यामुळे हे कशाचं एक्झाम्पल होणार, कॅटायनिक कॉम्प्लेक्सचं एक्झाम्पल होणार आहे. आणि तिसरा बघा सरळ आहे, न्यूट्रल complexes. Now, the coordination compounds containing chargeless coordination pair or only coordination pair having no any charge are known as a neutral complexes. For example, if we take suppose this platinum NH3 2Cl2. Now this is only coordination pair and there is no any charge. Here there is no charge, and therefore this coordination pair is known as a neutral complex. One more example is there, nickel CO4. This is also coordination pair and here there is no any charge, and therefore this coordination pair is also known as a complexes. तर ह्या ठिकाणी तुमच्या लक्षात येते बघा, हे जे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत याचे 2 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. एक कशाच्या आधारे, की त्याच्यामध्ये जे लिगंड्स असतात ते सेम आहेत का डिफरंट. जर सर्व लिगंड्स सारखे असतील, सेम असतील, तर त्यांना काय म्हणायचं, होमोलिप्टिक लिगंड्स म्हणायचे. आणि ते लिगंड्स वेगळे असतील, 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेगळे असतील, तर त्यांना काय म्हणायचं, हे तर बघा 5 NH3 1 Cl आहे, तर त्यांना काय म्हणायचं, हेटरोलिप्टिक लिगंड्स म्हणायचं. आणि दुसरं वर्गीकरण कशावरती आहे, तर त्यातला जो कोऑर्डिनेशन पेअर असतो
त्याच्यावरती चार्ज कोणता आहे तो किंवा नाही आहे किंवा त्याच्यावरती. जर दिलेल्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमधला जो कोऑर्डिनेट पेअर आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा फक्त कॉम्प्लेक्स आयन घेतलं त्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला म्हणायचं कॅटायनिक कॉम्प्लेक्स. ही 3 एक्झाम्पल आहेत बघायच्या ठिकाणी. घेतलेच हा भाग आहे, 2 एक्झाम्पल म्हणता येतील. त्यानंतर ज्या कोऑर्डिनेट कंपाऊंडमधल्या कोऑर्डिनेट स्पेअरवरती निगेटिव्ह चार्ज असतो किंवा फक्त निगेटिव्ह चार्जला कॉम्प्लेक्स असतो त्याला म्हणतात आयनिक कॉम्प्लेक्स. आणि जर त्याच्यावरती चार्जच नसेल तर त्याला काय म्हणायचं, न्यूट्रल कॉम्प्लेक्सच म्हणायचं. या ठिकाणी हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ह्याच्यावरती चार्ज नाही, हे काय ते न्यूट्रल कॉम्प्लेक्सच आहेत. तर आज या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.